नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण कलापिनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी नुकतीच सकाळी मोठा गट आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी छोटा गट यांची स्पर्धा संपन्न झालेली आहे. अतिशय छान अशी मुलांनी चित्र रेखाटलेली. आपल्यासोबत एक शिक्षक आहेत जे अनेक ठिकाणी काम करतात. आपण त्यांच्यावर थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्ते, माझं नाव साधना काळे. मी विशेष शिक्षिका आहे. पंचायत समिती मावळ येथे काम करते आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या गट शिक्षणाधिकारी पंचायत समितीच्या शिल्पा रोडगे मॅडम तसेच विस्ताराधिकारी वाळूंसाहेब आणि काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळी 9 विद्यार्थी होते सकाळी सत्रात आणि दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ 10 विद्यार्थी आहेत. तर ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही शाळेमध्ये तर प्रयत्न चालूच असतात, पण पालकांसाठी आणि मुलांसाठी अजून हा एक कलापिनीने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की त्या मुलांच्या कलागुणांना आणि त्यांना अजून आत्मविश्वास वाढण्यासाठी पुढे जाण्यासाठी हा छान एक कलापिनीचा प्लॅटफॉर्म आहे. बरं, आपलं काम नक्की कसं चालतं मावळ तालुक्यामध्ये? काय म्हणजे कोणत्या शाळेत जाऊन कसं आपण माहिती देतं, काय सांगा? ओके, आमची पूर्ण विशेष शिक्षकांची अशी 9 शिक्षकांची टीम आहे. तर आमच्याकडे केंद्र वाटप केलेले आहेत. प्रत्येकाकडे 3 केंद्र आहेत. त्या केंद्रांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करत असतो. त्यांना ज्या पण शैक्षणिक सुविधा किंवा फिजिकली जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी जे शैक्षणिक साहित्य किंवा याच्यासाठी साहित्य आवश्यक असतं, जसं की व्हीलचेअर, कमोड चेअर किंवा कॅलिपर वगैरे, तर त्याच्यासाठी देखील कॅम्प वगैरे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित केले जातात. तिथून त्यांना ते साहित्य पुरविले जातं. आणि शिक्षणासाठी अध्यापनासाठी शिक्षकांना आम्ही मार्गदर्शन करतो की या विद्यार्थ्यांना कसं घ्यायचं आणि जे विद्यार्थी घरी झोपून वगैरे असतात त्यांना थेरपीद्वारे त्यांचं दैनंदिन जीवन कसं सुखकर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आता आज या ठिकाणी कलापिनी अतिशय छान असा उपक्रम केला आहे, काय सांगाल आपण याबाबत? हां, कलापिनीला तर खूप खूप धन्यवाद देते की कारण की दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग असं न मानता तेही सर्वसमावेशक आहेत. सर्व मुलांमध्ये सामावून घेऊन त्यांनाही एक चांगल्या प्रकारची वागणूक आणि चांगल्या प्रकारचं इथे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आमचं फक्त चित्रकलाच नाही तर जे गाण्याच्या स्पर्धा वगैरे होतात त्या देखील मध्ये आमच्या मुलांना छान प्रकारे पार्टिसिपेट करून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबद्दल कलापिनी संस्थेचे मी खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. थँक्यू.